तुमचा यावेळेस मी तुमची गेल्या काही दिवसातली भाषणं बघत होतो ह्या इंटरव्ह्यूच्या आधी. दोन गोष्टी मला प्रकाशाने जाणवल्या. तुम्ही आता हा मुद्दा आला, तुमचं मी संभाजीनगरचं भाषण बघत होतो. तुमचा ओवेसींवरती फार कटाक्ष होता. यावेळेस ओवेसी अचानक कसे तुमच्या भाषणात? तुम्ही जनरली मी तुम्हाला बघितलं, तुम्ही तुमचे विकासांची काय कामं केली बोलतात. यावेळेस तुमचं ओवेसींवर जास्त रोख होता. असं आहे की माझं कुठलंही भाषण काढा, 95 ते 98% वेळ हा विकासावर असतो. आम्ही काय केलं, आम्ही काय करणार आहोत, एक रोडमॅप मी मांडत असतो. आणि 2-3%, 5% नरेटिव्हला काउंटर नरेटिव्ह देतो. आता संभाजीनगरचं जे भाषण आहे, संभाजीनगरला आमच्या पुढे ओवेसीचा कॅन्डिडेट आहे आणि तिथे ओवेसींची सभा झाली आणि त्या सभेमध्ये हे बोललं गेलं की संभाजीनगर कैसा है, ये तो हमारे बापजादाओं की जमीन है, संभाजीचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे आणि याला पुन्हा औरंगाबाद केलं पाहिजे, तुम्ही औरंगाबादचे लोक आहात, असं जर कोणी म्हणत असेल तर आम्ही कसं सहन करणार आहे? अरे बाबा, ही त्यांच्या बापजाद्याची जमीन नाही आहे, आमच्या बापजाद्याची जमीन आहे जी रजाकारांनी बळकावली होती आणि छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं आम्हाला मुक्ती दिली आहे. जर ही जमीन कोणाची असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि संभाजीराजे कोण? देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था. अशा प्रकारच्या संभाजीराजांबद्दल सांगितलं गेलं. कोण संभाजी विचारता तुम्ही? अरे ज्या संभाजी राजांवर अनन्वित अत्याचार तुम्ही केले, कशा करता केले? राज्य दे म्हणून नाही केले. संभाजीराजांवर अत्याचार केले धर्म बदल म्हणून. पण इतके अत्याचार सहन केले पण आपला विचार सोडला नाही. त्या संभाजी महाराजांचं नाव म्हणून मी सांगितलं ठणकावून ओवेसींना, हे संभाजीनगर आहे, संभाजीनगर हे राहील. तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी बदलू देणार नाही. औरंगजेब पण आला प्रचारामध्ये, पाकिस्तान पण आलं तुमच्या भाषणामध्ये, तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची एंट्री का नाही येणार? जर कोणी आमच्या विरुद्धचा उमेदवार आमच्या पॉलिसीजला चॅलेंज करत असेल, आमच्या अस्मितेला चॅलेंज करत असेल, आमच्या दैवतांना चॅलेंज करत असेल, आम्ही चूप राहायचं? आम्ही उत्तर देऊ? मी पहिल्यांदाच सांगितलं, आम्ही शांत आहोत, अहिंसक आहोत. पण ईट फेकोगे तो पत्थर से जवाब देंगे.